15 जूनपर्यंत राज्यामध्ये सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी। 9 जूनपर्यंत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज। मुख्यमंत्री कार्यालयाची ट्विट करत माहिती। बुलढाण्यामधील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांडाच्या प्रकरणी एबीपी माझाचा मोठा इम्पॅक्ट। पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन पाटील निलंबित। वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती अजूनही कारवाई नाही। पुण्यामधल्या पार्टीच्या प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई। 2 आयोजक पोलिसांच्या ताब्यात। 100 पेक्षा अधिक तरुण आणि तरुणी पार्टीमध्ये सहभागी असल्याची माहिती। मुंबईच्या वरळीमध्ये लाईव्ह कॉन्सर्टच्या दरम्यान तरुणाचा मृत्यू। मृत तरुणाने मद्याचं केलं अतिसेवन, तर सोबत असणारी तरुणीही उपचारासाठी रुग्णालयात दाखल। महागाईचा पुन्हा एकदा भडका। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये 29 रुपयांची वाढ। मुंबईमध्ये गॅस सिलेंडरची किंमत 912 रुपये 50 पैशांवरून 941 रुपये 50 पैशांवर। महागाईवरून शरद पवारांचा केंद्र सरकारवरती निशाणा। सातत्यानं होणाऱ्या दरवाढीचा सामान्यांच्या जीवनावरती परिणाम। पवारांकडून केंद्रावर हल्लाबोल। मुंबईतील पाणी टँकर सेवा पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता। मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या CGWA कारवाईच्या विरोधात टँकर सेवा बंद ठेवण्याचा निर्णय। राज्यामध्ये 353 पैकी 181 तालुक्यांवरती अल निनोच्या प्रभावामुळे यंदा दुष्काळाचं सावट। पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती योग्य नियोजन करण्याचं काम सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटीमध्ये भारताचा पहिला डाव 8 बाद 564 वरती घोषित। राहुल आणि गिलची शतकं, तर पंत आणि सुदर्शनच्या प्रत्येकी 81 धावा। आज 3 तासामध्ये भारतानं ठोकल्या 196 धावा।